पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज अमृत महोत्सव. भाजपसाठी मोदींचा अमृत महोत्सव एक भावनिक क्षण. देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठ्यांविरोधात ओबीसी आक्रमक. मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात हिंगोलीमध्ये ओबीसींचा मोर्चा. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना. शिवाजी पार्कात जमले उद्धव ठाकरेंचे समर्थक. मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना. दादर पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. मोदींच्या वाढदिवसादिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा? पोलीस तपासाचा मुख्य रोख खोडसाळपणाकडे. मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना. आज अंबाबाईचं दर्शन मिळणार नाही. नवरात्रोत्सवाच्या तयारीनिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय. भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार हीच आमची कर्तव्यपूर्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मराठवाडा स्मृती दिनाच्या निमित्तानं वाहिली श्रद्धांजली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. तर हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणार. भुजबळांच्या बेनामी संपत्तीची पुन्हा चौकशी. मंत्री छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ. बेनामी मालमत्ता प्रकरणी आता विशेष न्यायालयाकडून चौकशींचे आदेश. पुण्यामध्ये मित्तल बांधकाम समूहावरती आयकर विभागाचे छापे. पुण्यामध्ये नामांकित बिल्डरांवर सुद्धा आयकरचे छापे. छापेमारीमुळे आता पुण्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ. मोनो रेल्वे सेवा 20 सप्टेंबरपासून स्थगित. मोनोमार्गाच्या सुधारणेसाठी अखेरीस झाला निर्णय. अनिश्चित काळासाठी मुंबईमध्ये मोनो सेवा स्थगित. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी माओवाद्यांचं पांढरं निशाण. आम्हाला संघर्ष नकोय. माओवाद्यांकडून महिनाभरासाठी संघर्ष विरामाचा प्रस्ताव. मोदींनी ठोकल्यावर नरमले माओवादी. बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. स्थानिक निवडणुका 3 टप्प्यांमध्ये. मुंबईची निवडणूक सगळ्यात शेवटी. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दिलासा. बंजारा आणि वंजारा असे आम्ही भटके एक आहोत. धनंजय मुंडेंचं बंजारा आणि वंजारा या वक्तव्यावर स्पष्टीकरण. आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. औंढा शहरालगतच्या जिंतूर फाट्यावर रास्ता रोको. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं बंजारा समाजाची मागणी. कल्याणमध्ये दुकान मालकी हक्कावरून पुन्हा मराठी परप्रांतीय वाद पेटला. दुबे कुटुंबियांची पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत. मनसेसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. पुण्यातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस. पुढील 8 ते 15 दिवस डबल डेकर बसची ट्रायल रन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंची टीका. तर मोदींनी केलेल्या विकासामुळे काँग्रेसच्या पोटात दुखतंय. एकनाथ शिंदेंचा प्रणिती शिंदेंना टोला. शेतीच्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पाठवा. पालकमंत्र्यांनी 2 दिवसांमध्ये आढावा घ्यावा. अजित पवारांच्या पालकमंत्र्यांना सूचना. साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीवरील पुलाची दुरावस्था. 4 मंत्री असताना सुद्धा रस्त्यांची चाळण. वाहनधारकांसह नागरिकांचा संताप. जळगाव जिल्ह्याला पावसानं झोडपलं. जामनेर पाचोरा तालुक्यामध्ये अनेक नदी नाल्यांना पूर. शेतींचं नुकसान तर अनेक घरांमध्ये शिरलं पाणी.